महापालिका निवडणुकीचा आखाडा ऐन रंगात आलाय. इलेक्शन आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे असे आरोप होत राहणार. एकदम नवखा उमेदवार दिला गेलाय. ही मॅच फिक्सिंग तर नाहीये ना? समोरच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करण्यास अजितदादांनी मोफत मेट्रो देण्याचं आश्वासन दिले. मेट्रोचं मोफतचा परिणाम अत्यंत वाईट होऊ शकतो. एका बाजूला अमित गोरखे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अण्णा बनते. दोघांनाही त्या मतांची गरज आहे. अनुसूचित जातीच्या घटकांचा जो पहिलं प्रेम असणार ते भारतीय जनता पार्टीच असणार आहे. कार्यकर्त्यांवर विश्वास नाहीये का बातमी? भारतीय जनता पार्टीला कोणाची गरज भासत नाही. भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल. नमस्कार, LS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. महापालिका निवडणुकीचा आखाडा ऐन रंगात आलाय. आरोप प्रत्यारोप होत आहेत. दावे प्रतिदावे होत आहेत. आम्ही विकास केला असं प्रत्येक पक्षाचा नेता, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता सांगतोय. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आहेत. त्यांच्या मातोश्री प्रभाग क्रमांक 10 मधून त्याही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तर या सगळ्या पिंपरी चिंचवड महापालिकेचं राजकारण आणि त्यांच्या मातोश्रीच्या विजयाची शक्यता, या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार. नमस्कार सर. नमस्कार. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे युतीमध्ये आहे, तरी पुणे महापालिकेमध्ये ते एकमेकाच्या समोर ठाकले आणि एकमेकाच्या विरोधात आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू आहे. तुमच्याही मातोश्री या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी रिंगणामध्ये आहेत. तुम्हाला सुरुवातीलाच मी त्यांच्या विजयाचे काय खात्री हे विचारतो आणि मग पुढे आपण जाऊया. खरं तर माझी आई या परिसरामध्ये अनेक वर्षापासून काम करते. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून या भागात आमची शिक्षण संस्था असल्यामुळं आणि ती स्वतः टीचर असल्यामुळे तिचा घर टू घर संपर्क आहे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांमध्ये सर्वाधिक मतांनी ती निवडून आलेली. त्यामुळे आत्ता विजयाची खात्री, कारण 5 वर्ष असलेला तिचा या भागातला जनसंपर्क, त्याचबरोबर या भागात आमचं असलेलं नेटवर्क आणि आमच्या पॅनलमधील सर्वच उमेदवार यांच्या सगळ्यांच्या ताकदीच्या बळावर तिचा विजय जवळजवळ निश्चित आहे असं मी वेळोवेळी सांगतोय. औपचारिकता बाकी आहे. आमचा प्रयत्न आहे की समोरच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करण्यास. त्यांच्या विरोधामध्ये एकदम नवखा उमेदवार दिला गेलाय. ही मॅच फिक्सिंग तर नाहीये ना? ते मॅच फिक्सिंगचा विषय नाहीये, कारण आमच्या पॅनलच्या समोर अनेक दिग्गज लढणार असा एकंदर सूर होता, पण कुणीच त्या पॅनलच्या विरोधात आलं नाही आणि सगळे नवीन चेहरे आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच पॅनलमधनं आमच्या सुप्रियाताई चांदगुडे या प्रथम महिला बिनविरोध नगरसेविका हा इतिहास त्यांनी घडवलाय. त्यांच्यासमोरही कोणीच उमेदवार नव्हता. त्यामुळे एकंदर 5 वर्ष केलेल्या कामाची पावती म्हणून खऱ्या अर्थानं लोक आम्हाला न्याय देतील आणि म्हणूनच कुणीही समोर उभं राहण्याची त्या ठिकाणी डेअरिंग केली नाही असं आम्हाला वाटतं. 4 वर्षापासून निवडणुका नव्हता आणि त्याच्या 5 वर्षापूर्वी निवडणुका, म्हणजे 9 वर्षानंतर तब्बल निवडणुका होत आहेत. मधल्या काळामध्ये प्रशासकीय कामकाज होता. अनेक शहराचे प्रश्न आहेत. आपण भाजपचे आमदार आहात. भारतीय जनता पक्षाला पिंपरी चिंचवड महापालिकेत जास्त लाभ मिळेल सत्तेचा, किंवा जास्त सदस्य निवडून येतील असा विश्वास असा वाटतोय. पण अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नदीचं स्वच्छताकरण प्रश्न प्रलंबित, रस्त्यांचे प्रश्न आहेत, खड्डे, अनेक प्रश्न आहेत. त्याकडे तुम्ही कसं सामोरे जाणार? खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर आमचं आदर्श स्थान माननीय मोदीजी, या दोघांचं विकासाचं विजन हे जर आपण पाहिलं तर गेल्या 7 वर्षामध्ये आज आपल्या परिसरामध्ये मेट्रो नव्हती, त्या ठिकाणी मेट्रो आणण्याचं काम खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनीच केलं. ती मेट्रो पिंपरीपर्यंत होती, निगडीपर्यंत नेण्याचं काम सध्या चालू आहे. मेट्रोच्या कामामुळं अनेक रोडला अडथळे आहेत. ते अडथळे नक्कीच पूर्ण होतील. खड्डे जे झालेले आहेत ते पूर्ण होतील. दुसरं महत्त्वाचं, नदी सुधार प्रकल्प हा अत्यंत वेगानं काम चालू आहे. तुम्ही वेळोवेळी त्याच्यावर आपण बोललो जातं. भामा आसखेड सारखा प्रकल्प आहे की आपल्याला इथे पाणी पुरवठा कमी होतो, त्याचंही काम आत्ता वेगानं चालू आहे. त्यामुळे जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, हे मोठे प्रोजेक्ट केंद्राच्या पाठबळामुळं आणि राज्याच्या पाठबळामुळं होऊ शकतात आणि ते विकासाचं विजन खऱ्या अर्थानं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेच आहे. हे वेळोवेळी सिद्ध झालंय. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे, पिंपरी चिंचवडकरांना अभिमान आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा विकास होणार आहे आणि ते सध्या कुठेही ते थांबणार नाहीत, महाराष्ट्राला थांबू देणार नाहीत आणि पिंपरी चिंचवड आणखी विकसनशील कसा होईल या दूरदृष्टीने माननीय फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सगळं काम करू.
तुम्ही म्हणताय त्यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे फडणवीस साहेबांच्या, पण महाराष्ट्रामधले पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपने भरपूर भ्रष्टाचार केला असं अजितदादा खुद्द ज्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आहेत ते आरोप करतायत. 4,000 कोटीचे ठेव होते, त्यातल्या 2,000 कोटी कुठे गेले असाही ते प्रश्न विचारतायत. ते थेट भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावरती भाष्य करतायत. नाही, मला एक प्रश्न खऱ्या अर्थानं अजितदादाचं मोठं नेतृत्व आहे, पण मलाही प्रश्न पडतो की आज एवढं मोठं नेतृत्व तुमच्या समोर जर भ्रष्टाचार होत होता, मग त्याच वेळेस तुम्ही त्याला आवर घालू शकत होतात, का घातला नाही? मग आत्ता इलेक्शन आहे, निवडणूक आहे म्हणून आरोप करणं, आरोप सगळेच करतात, पण किती सिद्ध झालेत हे अत्यंत महत्वाचं आहे. तेच त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेत की आरोप होतात पण सिद्ध होणंही गरजेचं असतं. त्यामुळे असे आरोप होत राहणार. गेल्या 7 वर्षात तुम्हाला एकदाही तुमच्या पार्टीला आंदोलन करता आलं नाही का? एकदाही पार्टीला तुमच्या कोर्टात जाता आलं नाही का? एकदाही एकाही माणसाला किंवा आपण स्वतः लक्ष घालून बाबा भ्रष्टाचार आला तर मी येतो आणि सगळं प्रशासन टाईट करतो, हे का नाही करतात? हे पण पडलेले प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांची उत्तरं जनता मागतीये. फक्त आरोपांनी काही होत नाही, ते सिद्धही व्हावे लागतात. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये 125 प्लस जाईल असं सुरुवातीला सांगितलं जात होतं, पण तुम्ही परवाच्या भाषणात 100 पर्यंत आकडा सांगितला. कॉन्फिडन्स कमी झालाय का भारतीय जनता आमचा पक्षाचा? पूर्वीपासून नारा 100 प्लसचाच आहे, 100 प्लसचाच आहे आणि तो असणार आहे आणि 100% येणाऱ्या 16 शंकर तारखेला जगतापांनी 125 प्लस सांगितलं होतं आणि तुम्ही सभेमध्ये सांगितलं की आम्ही 100 पर्यंत पोहोचू. म्हणजे तुमचा भारतीय जनता पक्षाचा परफॉर्मन्स कमी होतोय आणि राष्ट्रवादी जास्त आरोप करते म्हणून तुमचा परफॉर्मन्स नाही कमी नाही होतोय. नाही, 100 प्लसचाच आमचा नारा आहे. ते बोलले असेल तर मला माहित नाही, पण 100% मी तुम्हाला सांगतो की आज या ठिकाणी 16 तारखेला निकालाला तुम्हाला कळेल की भारतीय जनता पार्टीचा महापौरच या ठिकाणी शहराचा महापौर होईल आणि तोच शपथविधी घेईल. अजितदादा जेव्हा थेट आरोप करत असतात त्यावेळेस फक्त भारतीय जनता पक्षाकडून महेश लांडगे हे आमदार व्यतिरिक्त दुसरे कोणी प्रत्युत्तर देत नाहीये. त्याचं काय कारण आहे? भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीला जसे आदेश मिळतात प्रवक्ता म्हणून आणि कोणी उत्तर द्यायचं त्याप्रमाणे काम करत असतं. कारण प्रत्येक आरोपाला प्रत्येकाने उत्तर दिलं तर त्याची चर्चा अनेक होते. त्यामुळे माननीय महेशदादा एकदम समर्थ आहेत आणि ते प्रत्येक प्रश्नाचं राईट उत्तर त्या आरोपाला ते देत आहेत. अजितदादांनी मोफत मेट्रो देण्याचं आश्वासन दिले. भारतीय जनता पक्ष म्हणून हे व्यवहार्य आहे? नाही, अजिबात व्यवहार्य नाही. कारण मेट्रो ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस आपण पाहिलं की सुरुवातीला त्या मेट्रोमध्ये मी स्वतः त्याचा रिव्ह्यू घेतला होता, घेत असतो. सुरुवातीला मेट्रो एकदम तोट्यात होती आणि मेट्रोचा एवढा खर्च झालेला, एवढं कर्ज घेऊन आपण मेट्रो जर ती उभी केली आणि ती जर आपण मोफत दिली तर मला असं वाटतं की त्या मेट्रोचं हे मोफतचं परिणाम अत्यंत वाईट होऊ शकतो आणि मोफत देणं हे अजिबात व्यवहार नाही. कारण एखादी गोष्ट फुकट मिळाल्यानंतर त्याची अवस्था काय होते ही मी सांगण्याची गरज नाही. त्यामुळं एवढं आपण कर्ज करून एवढे चांगले सुविधा या ठिकाणी आणतो आणि त्याचं जर आपण एकदम स्वस्त किंवा एकदम मोफत करून टाकली त्याची व्हॅल्यूही राहणार नाही आणि त्याचा जो मेंटेनन्स चार्ज आहे किंवा आत्ता होणारं जी स्वच्छता आहे ते सगळं संपून जाईल. लाडक्या बहिणींनी विधानसभेमध्ये महायुतीला तारलं होतं असं सांगितलं जातं आणि त्यामुळे महायुती एवढ्या मेजॉरिटीने सत्तेत आली असंही सांगितलं जातं. आत्ता महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये शिंदे सेना आणि भाजप एकत्र आहे. इथं राष्ट्रवादी अजितदादांची आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी एकत्र आहे, ती भाजपच्या विरोधात लढते. पुण्यामध्येही सेम परिस्थिती आहे. लाडक्या बहिणी कोणाला पसंती देतील असं तुम्हाला वाटतं? नाही, खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात जर कुणाचं चालत असेल राजकीय दृष्ट्या आणि सगळ्या दृष्ट्या हे मुख्यमंत्र्यांचं चालत असतं आणि जरी अर्थकारण हे अर्थमंत्र्यांच्या हातात असलं तरी जोपर्यंत मुख्यमंत्री निर्णय देत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय होऊ शकत नाही. आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. 5 वर्ष सलग मुख्यमंत्री राहिलेले माननीय देवेंद्रजी आज विकासनशील अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आज मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी पिंपरी चिंचवडमध्ये का आली? आज संपूर्ण भारतामध्ये फक्त पिंपरी चिंचवडच त्यांना का दिसलं? किंवा आपल्याकडे IIM सारख्या संस्था या ठिकाणी आता आलेल्या आहेत. तर अशा संस्था आपल्याकडे येण्यामागचं कारण हे माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं नेतृत्व आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना वेळोवेळी त्यांचा हप्ता वेळेवर पोहोचण्याचं काम असेल किंवा त्यांना वेळेत पैसे देण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे, होत राहणार आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास
हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जास्त आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं म्हटलं जातंय की विधान परिषदेमध्ये मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळालंय तुमच्या रूपाने, आणि आता ह्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकामध्ये तुम्हाला वाटतंय की ही संधी दिल्यामुळे दलित समाज भारतीय जनता पक्षाकडे वळला जाईल? त्यातला काही गट जो नवबौद्ध आहे तो भारतीय जनता पक्षाचा तसा कोर वोटर नाहीये. तुम्हाला काय वाटतंय, पण पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये तो मतदान करेल भारतीय जनता पक्षाला? हे लक्षात घ्या की आज समाज हा विषय नाही. एक तर पिंपरी विधानसभेमध्ये याच्या आधी महायुती होती, शिवसेनेला प्रभाग गेला, त्यामुळे माझं त्या ठिकाणी तिकीट कट झालं होतं. आणि आत्ताच्या काळात माननीय राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळं या भागात पुन्हा एकदा मला संधी मिळाली नाही, म्हणून विधान परिषद मिळाली. आणि आमच्या समाजाच्या इतिहासात खऱ्या अर्थानं पहिल्यांदा हे या समाजाला संधी मिळाली. आणि सगळ्यांना कल्पना आहे की पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळं, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांमुळं, आमच्या पाठिंबामुळं निवडून आले. ते स्वतःही त्यांनी भाषणात सांगितलेलं आहे. त्यामुळं ते स्वतःही बौद्ध समाजाचे आहेत. त्यामुळं समाज खऱ्या अर्थानं बौद्ध समाज आता एका बाजूला अमित गोरखे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अण्णा बनसोडे आहेत, आणि दोघांनाही मतं हवेत, कारण ते राष्ट्रवादीकडून लढत आहेत, तुम्ही भाजपकडून प्रचार करतायत. म्हणजे दोघांनाही त्या मतांची गरज आहे. आता हे मतदार कोणाच्या मागे उभा राहतील? मतदार हे उद्याचा जो विकास करेल, उद्याचं जे नेतृत्व असेल त्यांच्या मागे उभे राहतील. मी तुम्हाला सांगतो, आज अनेक कामं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये झालेली आहेत. मग त्याच्यामध्ये मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे होत आहे त्याचं वेगाने काम चालू आहे. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असं वेगानं काम चालू आहे. आज पुण्यामध्ये लवजी वस्तादांचं स्मारकाला 260 कोटी रुपये दिलेले आहेत. हे विजन असलेलं नेतृत्व आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आज माननीय महेश दादांनी किती मोठं भोसरीतलं, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बौद्ध स्तूप त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं हे सगळं लोक बघतायत, आणि तेही सर्व क्वालिफाईड लोक आहेत. आज बार्टी सारखी संस्था चालू करून त्या बार्टीला 1000 कोटीचा निधी न चुकता माननीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जातोय. त्यामुळे ह्या सगळ्या अनुसूचित जातीतील घटकांचा जो पहिलं प्रेम असणार आहे ते भारतीय जनता पार्टीच असणार आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये अभिमान वाटावा असं माननीय अमर साबळे यांना डायरेक्ट खासदार करण्याचं काम आहे, किंवा मी असेल, उमाताई असेल, आमदार करण्याचं कामही कुठली जात पंथ न बघता हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. एवढ्या दिवस एवढे अनेक लोक राष्ट्रवादीचे या भागात काम करतात, पण त्यांना ती विधान परिषद आजपर्यंत कुणालाही मिळाली नाही. की कुठलंही आमचे खाडे सर तर आज सामान्य कार्यकर्ता म्हणून पिंपरी चिंचवड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं, त्यावेळेस प्राधिकरण म्हटलं जायचं. त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य न्याय देऊ शकते, सर्व जाती जमातींना न्याय देऊ शकते. हे वेळोवेळी सिद्ध झाले. त्यामुळं ह्या अनुसूचित जातीतल्या 59 जाती आणि सर्वच जाती ह्या भारतीय जनता पार्टीबरोबर राहतील याची मला खात्री आहे. मी आता शेवटचा प्रश्न विचारतो की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या ह्या सगळ्या चित्रामुळे बनसोडे विरुद्ध गोरखे हा जो सामना होतोय आता, तो आगामी 2029च्या निवडणुकीमध्ये दिसेल का? कारण भारतीय जनता पक्ष सोबळावर लढवण्याच्या तयारीत आतापासूनच लागलेले आहे, आणि त्यावेळेस मग हाच सामना आम्हाला बघायला मिळेल. नाही, लक्षात घ्या, अण्णा पण आज उपसभापती म्हणून काम करतायत, आणि अण्णांचं काम ह्या भागात अनेक वर्षापासून आहे. 2029ला काय होईल हे माहीत नाही, पण मी एवढंच सांगू शकतो की 2029ला भारतीय जनता पार्टी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार असतील. आणि भारतीय जनता पार्टी असं हे आहे की आज सगळेच या पार्टीमध्ये यायला इच्छुक आहेत. त्यामुळे तुम्ही नावं घेतलेली माणसं त्यावेळेस भारतीय जनता पार्टी ते असू शकतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आमदार येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला इतर पक्षाच्या लोकांची का गरज पडते? भारतीय जनता कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का? भारतीय जनता पार्टीला कुणाची गरज भासत नाही, पण सर्व लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं कारण एकच आहे. एवढा फ्लो एकाच कारणासाठी की भारतीय जनता पार्टीच विकास करू शकते, आणि विकास करणाऱ्या पार्टीमध्ये आपण गेलं पाहिजे, म्हणून हे सगळे प्रवेश सगळे जर घेतले बाहेरून आलेले लोक, तर मग प्रत्यक्ष पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. जसं तुम्ही म्हणलात की कदाचित अण्णा बनसोडे भारतीय जनता पक्ष असेल, मग तुमच्यावर अन्याय होईल त्यावेळेस विधानसभेच्या. लक्षात घ्या, मी पक्ष निष्ठा, पक्षश्रेष्ठी आणि पक्ष आदेश मानणारा आम्ही कार्यकर्ता आहे. त्यामुळे तो निर्णय त्यावेळेस आमच्या पक्षश्रेष्ठीचा असेल. पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक तळागाळातले कार्यकर्ते आहेत
ते काम करतायत, पण ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी आणि तिथल्या असलेल्या जनसामान्य लोकांचा रेटा, या सगळ्या गोष्टी सर्वेद्वारे होत असतात आणि त्या सर्वेमध्ये कुठेतरी कमी जास्त झालं तर मग मात्र काही गोष्टी निर्णय करण्यासाठी आणि उद्याच्या विजयासाठी कराव्या लागतात. त्यामुळं भारतीय जनता पार्टी अशा काही गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने करत राहतील. पण मी एकच सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर, 2029ला पिंपरी चिंचवड शहर हे पूर्ण भाजपमय दिसेल आणि आत्ताच्या 15 तारखेच्या निकालानंतरही तेच चित्र तुम्हाला दिसेल. शेवटाकडे जाऊयात आपण ह्या मुलाखतीच्या. भारतीय जनता पक्षाला एवढी खात्री आहे की ते महापालिकेमध्ये पिंपरी चिंचवडला सत्तेत येतील असे दावे केले जात आहे, पण त्याच वेळेस ही एकतर्फी वाटणारी निवडणूक अजित पवारांच्या एंट्रीने आणि त्यांनी जे काही झंझावात प्रचाराचा लावला त्याच्यामुळे ही तुल्यबळ होते असं वाटतंय का तुम्हाला? नाही, अजून तरी वाटत नाही, कारण कसं आहे की अनेक नेत्यांच्या सभेला गर्दी होती आणि आता सोशल मीडियामुळं तशी गर्दी न होता सोशल मीडियाला गर्दी आणि ट्रोलिंग होत आहे. त्यामुळं निर्णय तुम्हाला दिसेल. याच्या आधीचे तुम्ही युपी, बिहार सगळे इलेक्शन्स पाहिलेत आणि नंतर परत तेच आरोप होतील, ईव्हीएम हॅक केलं आणि हे सगळं झालं, हेच होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा केडरचा पक्ष आहे, काम करणारा पक्ष आहे. 24/7 आमचे कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळं उद्याचा हा जो निकाल आहे तो एकतर्फी असेल आणि एकतर्फी हा भारतीय जनता पार्टीच्या साठी तो एकतर्फी असेल आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर या ठिकाणी होईल आणि तुम्ही परत एकदा माझी मुलाखत घ्यायला, विजयी मुलाखत घ्यायला तुम्ही नक्की याल, मी अशी आशा बाळगतो. विजयाची खात्री असलेले हे विधान परिषदेचे आमदार आहेत जे 24 तास प्रचारामध्ये आता दिसत आहेत. त्यांनी LS मराठीला त्यांची दिलखुलास मुलाखत दिली. पुन्हा विजयाची मुलाखत घ्यायला त्यांनी आपल्याला बोलवले. बघूयात या निवडणुकीच्या नंतर जनता काय निर्णय देते, कारण खरा निकाल हा जनतेच्या हातात आहे. भारतीय जनता पक्ष विकासाचा दावा करते, भारतीय जनता पक्षाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथं भ्रष्टाचार केला असा दावा करते. कोण खरं कोण खोटं हे 15 तारखेला सगळ्यांच्या समोर येईल. 16 तारखेला निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. तोपर्यंत आपण LS मराठी पाहत राहा. अशाच वेगवेगळ्या मान्यवरांशी आम्ही बोलत राहू. नमस्कार.